खानदेशातल्या कुठल्याही रेस्टॉरंट, ढाबा किंवा हॉटेलमध्ये तुम्ही गेलात तर सगळ्यात जास्त डिमांडमध्ये कुठला पदार्थ असेल तर तो म्हणजे शेवभाजी. तर खानदेशात ओव्हरऑलच शेवभाजी प्रसिद्ध आहे. हळदीच्या दिवशी रात्री सगळ्या पाहुण्यांना ती केली जाते. नेहमीच्या त्याच-त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर शेवभाजी चांगला पर्याय आहे. घरात नॉन बनवलं असेल आणि एखादीच नग व्हेज खाणारा असेल तर त्यासाठी हमखास शेवभाजी बनते आणि एकदम झटपट आणि पटपट होणारा पदार्थ आहे. शिजायला फार वेळ लागत नाही म्हणून तिकडे प्रसिद्ध आहे. आता इथे कांदा, खोबरं, आलं, लसूण भाजून ते दळून घेतलेलं आहे. एका पातेल्यामध्ये शेंगदाणा तेल गरम केलेलं आहे आणि तयार वाटण त्यात घालून परतून घेतलंय. हळद, धनेपूड, मिरची पूड घातली आहे आणि आता यात आपण घालूया एक मॅजिक इन्ग्रेडियंट, तो म्हणजे खानदेशचा सुप्रसिद्ध मधुर मसाला, खानदेशी काळा मसाला. हा बनलेला आहे 3 ठसकेबाज मिरच्या आणि 22 दर्जेदार खडे मसाल्यांपासून. हा मसाला ऑल इन वन आहे. तर तुम्ही खानदेशी खिचडी, पाटवड्या, डबूक वड्या, अंडा करी, कटाची आमटी या सगळ्यांमध्ये हा मसाला घालू शकता. ही नैसर्गिक रंग आणि अप्रतिम चव ते पदार्थाला देतात. तर हे सगळे मसाले माझे इथे भाजून झालेले आहे. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. मग यात गरम पाणी घालायचं आहे. शेव पाणी शोषून घेते त्यामुळे थोडं जास्त पाणी घालायचं आहे. ही अशी जाड शेव त्यात घालायची. खूप शिजवायचं नाही. 5 मिनिटात बंद करायचं. कोथिंबीर घालायची आणि झणझणीत शेवभाजी तयार.